आदिवासी समाज सुद्धा जो आहे यालाच या गोष्टीला जो घाबरला खरं म्हणजे. आणि खरं म्हणजे संविधान बदलणं, इतर गोष्टीबरोबर संविधान बदलणं म्हणजे आरक्षण, पहिलं तर आमचं आरक्षणच जाणार हे पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते. त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं. आणखी नाही आलं की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंडमध्ये हे आता आमचे आदिवासी मित्र भेटतात तर बोलतात आम्हाला जे आपण खरं म्हणजे करणार नाही आहोत तसं काही, पण लोकांचा समज झाला. विरोधी पक्षाचं कामच आहे आपण आपलं नुकसान कसं होईल हे विरोधी पक्षाचं कामच आहे. त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार. आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही, ही सत्य परिस्थिती आहे. एक आता लक्षात घ्या, आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे संविधानाचा काही प्रश्न, संविधान बदलायचं काम ते होणार नाही, बदलणार नाहीच. पण जो प्रचार होता तो लोकसभेत ते काम होतं बदलणं, विधानसभेत संविधान बदलण्याचं काम होत नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न आपला. पण आपले हे जे मतदार आहेत मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी, भटके, विमुक्त, हे सगळे महाराष्ट्रात सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील. दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं ते राहू द्या बाजूला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं आणि अजित दादांना मी पुन्हा सांगतोय, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, भटके आणि सगळे हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल. आपण आता इतरांबरोबर बसणार,